हार्टली वेलकम सॅम्स लर्निंग पॉइंट. सॅम्स लर्निंग पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण समजून घेत आहोत वॉक अ लिटल स्लोअर 9th स्टँडर्ड मार्जिन क्वेश्चन्स वरील आन्सरे उत्तरे खूप सोप्या भाषेत इथे मी तुम्हाला समजून देत आहे. मार्जिन क्वेश्चन मधील पहिला प्रश्न असा आहे, व्हॉट वुड हॅपन इफ द चाइल्ड ट्राइड टू वॉक फास्ट अँड वाय? जर मुलाने वेगाने चालणे प्रयत्न केल्यास काय होईल आणि का? याचं उत्तर असं असेल, इफ अ चाइल्ड ट्राय टू वॉक फास्ट ही मे फॉल अँड गेट इंजर्ड, सो चिल्ड्रन शुड सीक हेल्प फ्रॉम अडल्ट्स बिकॉज चिल्ड्रन आर वीक, सो दॅट इट विल टेक टाइम फॉर देम टू वॉक फास्ट. जर लहान मुले वेगाने चालतील तर ते कदाचित पडतील, त्यांना इंजर्ड होईल म्हणजे काही जखमा होतील आणि ते आजारी सुद्धा पडू शकतील. त्यासाठी लहान मुलांनी मोठ्या लोकांची मदत घेणं गरजेचं आहे जोपर्यंत त्यांच्या पायामध्ये ताकद येत नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, इकडे लक्ष द्या. मार्जिन क्वेश्चन्स खूप महत्त्वाचं आहे बरं का. मार्जिन क्वेश्चन्सवर पर्सनल रिस्पॉन्स चे प्रश्न येतात आणि याचा तुम्ही सराव करणं गरजेचं आहे. प्रश्न दुसरा, डज द वर्ड वॉक रेफर ओनली टू द ॲक्ट ऑफ वॉकिंग? व्हॉट डज द पोएट ॲक्च्युली मीन टू से? बघा, ह्या कवितेत वॉक म्हणजे नुसते चालणे असा संदर्भ येईल का? तर चालण्याच्या या शब्दाच्या संदर्भात लेखकाला खरं तर काय म्हणायचं आहे? तर याचं उत्तर आपण असं लिहू शकतो, नो, बिकॉज द पोएट हिअर इज नॉट जस्ट सेइंग दॅट वॉकिंग इज ॲक्च्युअली वॉकिंग, बट ही वॉन्ट्स टू शो हिअर दॅट द लिटल सन इमिटेट्स द गुड क्वालिटी ऑफ हिज फादर. इफ ही ग्रोज अप हिज लिटल सन विल इमिटेट हिम, सो वॉकिंग कॅन ओनली मीन. तिसरा प्रश्न असा आहे, व्हॉट डज द फुटस्टेप ऑफ द फादर रेफर टू? म्हणजे पालकांच्या पाऊल खुणा किंवा त्यांची कृती कशा संदर्भात आपल्याला इथे कशाबद्दल संदर्भ करते ते इथे लिहायचं. याचा आन्सर आपण असं लिहू शकतो, फुटस्टेप्स ऑफ द पॅरेंट हिअर एक्सप्रेसेस द ॲक्शन्स ऑफ द पॅरेंट फ्रॉम विच द चाइल्ड इज फॉर्म्ड. क्वेश्चन नंबर 4 असा आहे, what qualities of your parents elders would you like to adopt? म्हणजे तुमचे वडीलधारी आणि पालक यांच्यामध्ये जे काही चांगले गुण आहेत, कोणते चांगले गुण आहेत जे तुम्हाला घ्यावंसं वाटतील चांगले गुण, तर हे प्रश्न इथे दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पालकांच्या मध्ये आणि वडीलधारी मोठ्या लोकांच्या मध्ये त्यांच्या जीन्समध्ये काही चांगले गुण असतात. हे जर चांगले गुण आपण घेतले तर निश्चितच आपण एक चांगले ह्युमन बीइंग बनवू शकतो. तर याचं उत्तर बघूया. फ्रॉम माय पॅरेंट्स एल्डर आय वुड लव टू अडॅप्ट द क्वालिटीज ऑफ इंडोरन्स, विलिंगनेस टू वर्क हार्ड, हॉनेस्टी अँड परसिस्टन्स ॲज अ ह्युमन बीइंग. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.